एकच आहे असं मानणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय। मग हा जो जी आर काढलाय हा सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करणारा जी आर आहे। हा जो जी आर काढलाय तो मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी मध्ये घालण्याचा प्रकार आहे। माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या अनामध्ये माती कालवण्याचं पाप इथल्या लोकनियुक्त सरकारकडून झालंय। बरोबर आहे का? हा जरांगे वोट सूट कुणावर टीका करतो? भुजबळ साहेबांवर टीका करतो। वोट सूट टीका कुणावर करतो? धनंजय मुंडे साहेबांवर टीका करतो की नाही करतो? या जरांगे विषयी बोलायचं म्हणलं चौथे नापास गडी। अजी शर्म से क्या शर्माना, शर्म तो शर्माने वालों की आती है, खुद ही शर्म इतनी बेशरम हो कि शर्म तुम्हें शर्माती है। हे का बोललो मी तुमच्या समोर? कारण मुख्यमंत्र्यांची आय माय काढणारा हा माणूस, मुख्यमंत्री महोदय, हा तुमचा अपमान नाही, या 12, 13, 14 करोड जनतेचा हा अपमान आहे। आम्ही ओबीसी बांधवांनी तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान दिलं। ज्या लोकांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना आम्ही घरी बसवलं आणि त्याचं तुम्ही आम्हाला काय फळ दिलं? तर हा जी आर काढला, जी आर। अरे बाबांनो, गावगाड्यामधल्या आता इथं सगळी व्यासपीठावर माणसं उपलब्ध आहेत। माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुराव, पीक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, वडार, बेलदार, माझ्या मुस्लिम समाजामधला शिकलगार, कासार, छप्परबंद, अरे ही माणसं कुठं आहेत? अरे ते कोण काळ कुठे? जरांगे चौथी नापास। अरे मी रोज बोलतोय बाबांनो, आपली माणसं टार्गेट केली जात आहेत, आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात आहे, आपल्या नेतृत्वाला बदनाम केलं जात आहे। आपलं आरक्षण आज संपवलेलं आहे। लोकनियुक्त सरकारकडून तुमच्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण झालं नाही। प्रत्येक गोष्ट जर आम्हाला न्यायालयामध्ये जाऊन जर दाद मागावी लागत असेल तर मग तुम्ही काय कामाचे? गावगाड्यातल्या 8व्या पगड जातीच्या माणसाने तुम्हाला मतदान दिलं, तुम्हाला आमदार बनवलं, तुम्हाला खासदार बनवलं। प्रकाशराव सोळंकी आणि विजयसिंह पंडित आणि बजरंग बाप्पा सोनवणे मतदान दिलं नाही? दिले की नाही? तुम्ही मतदान यांना दिले की नाही? अरे मग बेकायदा मागणीला जरांगे पाटलाला पाठिंबा देत असताना ओबीसीच्या आरक्षणाचं काय होईल याची भूमिका तुम्ही कधी जाहीर करणार? आमचं पंचायत राज मधलं आरक्षण हे वेळ जाऊ शकतं, पण तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा मार्ग आमच्या वाडी, वस्ती, तांड्यावरून मोहल्ल्यामधून जातोय। तुम्ही या मत मागायला विधानसभेला? अरे आरक्षण मागून मिळतं, आरक्षण मागून मिळतं। अरे हे ऍफिडेव्हिट काढून, हा जी आर काढून कुणाला ओबीसीचं आरक्षण मिळू शकत नाही। अरे ओबीसीचं आरक्षण पाहिजे तर तुम्हाला ओबीसी मध्ये जन्माला यावं लागेल, तुम्हाला बलुत्या आलुत्यामध्ये जन्माला यावं लागेल, भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये जन्माला यावं लागेल। अरे आमच्या 4 पिढ्यांनी सामाजिक दुजाभाव भोगलाय। त्या जातीमध्ये जन्माला आल्या आम्हाला गावगड्याच्या, डोंगराच्या, कुशिया, काबाड कष्टाचं काम करावं लागतंय। आमच्या लोकांना ऊस तोडावा लागतोय,
आमच्या लोकांना शारीरिक श्रमाचं काम करावं लागतंय. आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही. स्वर्गीय हरी नरके साहेब, आज तुम्ही हवे होता. आज संविधानाचा लिगल आस्पेक्ट इथले आमदार, खासदार, मंत्रिमंडळाला सांगायला आज हरी नरके होते. कारण आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही, तर आरक्षण म्हणजे सामाजिक प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. आता किती संविधान सांगायचं, किती तत्व सांगायची, वोट सूट शिव्या दे, मुख्यमंत्र्यांना शिव्या दे, भुजबळ साहेबांना शिव्या दे, मुंडे साहेबांना शिव्या दे, अजून कुणाला शिव्या दे. भुजबळ साहेब झालं. अरे जाऊ द्या, कोण काळ कुठे, कोण काय नाव घेताय त्याचं सारखं, कोण आहेत ही माणसं? अरे बीड जिल्हा काय यांच्या बापाची जहागिरी आहे का? बीड जिल्ह्याचा 7/12 यांच्या नावावर लिहिलाय. अरे रात्रंदिवस या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही फिरतो आहोत. आता ही सामाजिक न्यायाची लढाई आहे. भुजबळ साहेबांनी कधी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला? मुंडे साहेब, तुम्ही कधी मराठा समाजाच्या SCBC ला विरोध केला? कधी तुम्ही EWS ला विरोध केला? अरे आमचं म्हणणं आहे की राज्यकर्ते जमात असलेल्या, कोर्टाच्या भाषेत राज्यकर्ते जमात असलेल्या मराठा समाजाला आमच्या बलुत्या आलुत्याच्या OBC मधलं आरक्षण देऊ नका. हीच भूमिका आहे का? दुसरी काय भूमिका आहे? हीच भूमिका आहे ना. आता पगडी काय म्हणलं माहितीये का? साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि मग बीडला यावं. ऐका ऐका, अरे भुजबळ साहेबाचा राजीनामा मागत असताना लाज वाटायला पाहिजे होती. अरे कारखानदारांचा